हॅलो, कसे आहात? आय नो छान आहात मला माहिती आहे. आणि असे छान पण राहत चला. तुम्हाला गंमत माहिती आहे का? म्हणजे रिवाइंड बटन असतं. म्हणजे एखादी गोष्ट आपण पाहिली आहे आणि ती पुन्हा पाहायची असेल किंवा एखादी गोष्ट मिस झाली असेल, तर पुन्हा मागे जायचं आणि ती गोष्ट पाहायची. सेम विथ ऐकण्याच्या बाबतीत पण आहे. पुन्हा-पुन्हा ऐकायचं असेल किंवा मिस झालं असेल, तर आपण ते रिवाइंड बटन दाबतो आणि आपण ते पुन्हा ऐकतो किंवा पाहतो. आणि अनफॉर्च्युनेटली ना, जेव्हा तुम्ही काहीतरी दुःखात असता, कुठल्यातरी नुकसानीमध्ये असता, इमोशनली खूप खचलेले असता आणि जेव्हा प्रचंड पश्चाताप तुम्हाला होत असतो, त्यावेळेला कुठेतरी असं वाटतं, की आय विश किंवा काश ते रिवाइंड बटन असतं तर आणि मग कदाचित मी असं बोललो नसतो, मग मी असं केलं नसतं, मग मी असं वागलो नसतो, मी हे दिलं नसतं, मी हे आणलं नसतं, पासून अशा अनेक गोष्टी त्या दरम्यान होऊन जातात आणि त्या गोष्टी आपण अंडू नाही करू शकत. म्हणजे बरेचदा असं आपण म्हणतो, की एकदा तोंडातून निघालं, की आपण मागे नाही नेऊ शकत. तसंच काही घटना किंवा काही प्रसंग किंवा काही वागणं आहे, जे आपण मागे नाही नेऊ शकत. म्हणजे कितीही जीव तुटला आणि कितीही दुःख झालं तरी पण देअर इज नो रिवाइंड बटन. त्यामुळे एखादी गोष्ट जेव्हा तुम्ही करत असाल स्वतःसाठी, दुसऱ्यांसाठी, तेव्हा आधी खूप वेळ घेणं, विचार करणं ह्याची सवय लावा. म्हणजे एखादी गोष्टीची रिप्लेसमेंट तुम्ही करू शकता, पण केलेली गोष्ट रिवाइंड म्हणून आयुष्यात तर नाही होणार आहे. सो ते रिवाइंड बटन आयुष्यासाठी नाहीये बरं का. सो वेळ घ्या, विचार करा, काळजी घेत राहा आणि जगत राहा खुश. ठीक आहे? चलो, बाय.